शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुलैच्या यादीनुसार प्रतिज्ञापत्रातील माहितीमुळे महाविकास आघाडी घेणार न्यायालयात धाव। अकोला जिल्ह्यात वाढीव मदतीसाठी 4.93 कोटी मंजूर, 7,000 शेतकऱ्यांना दिलासा। मदत केवळ 5,755 हेक्टर नुकसानीसाठी मदत कर्ज खात्यात वळते करू नये। धानोरा तालुक्यात पंचनामे करण्यास यंत्रणा अपुरी, शेतकरी स्वतः फोटो काढून दाखल करतायत नुकसानीची अर्ज। पंचनामे करण्यास महसूल कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होण्यास विलंब होतोय। त्यामुळे धानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील नुकसानीचे स्वतः फोटो काढून तलाठी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे नुकसानीचा अर्ज दाखल करत आहेत। गोंदिया जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघाला। 15 नोव्हेंबर पासून धान खरेदी, 30 ऑक्टोबर पासून नोंदणीला सुरुवात झाली। 187 केंद्रावरून होणार जिल्ह्यात धान खरेदी। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज राज्यात येणार। केंद्रीय पथक 4 व 5 नोव्हेंबर रोजी विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करेल। राज्याने केंद्राकडे मदतीची विनंती केली होती, त्यानंतर हे पथक पाहणीसाठी येत आहे। केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून मदतीची रक्कम निश्चित केली जाईल। केंद्रीय पथकाला लागणार मुंबईत ब्रेक, पथक मुंबईत दाखल झाल्यानंतर इतर सदस्य कुठे कुठे भेट देतील हे अद्यापही गुलदस्त्यात। केंद्रीय पथकाची पाहणी केवळ औपचारिक असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान राज्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झालं असल्यामुळे केंद्रीय पाहणी पथकाचा अहवाल केंद्राकडे जाईल। त्यानंतर नुकसान भरपाईत आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते। उद्धव ठाकरेंची आता दगाबाजरे, भरपाई न मिळालेल्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधणार। या संवाद दौऱ्याद्वारे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणारा हा दौरा संपूर्ण मराठवाड्यात होणार असून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेणार आहेत। सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही यावर भाष्य करतील। ई पीक नोंदणीला यापुढे मुदतवाढ नाही, 30 नोव्हेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन। तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी नोंदणी नाही। शेतकऱ्यांनी जूनपर्यंत कर्जाचे हप्ते भरायचे की नाहीत, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफ होणार असेल तर तोपर्यंत डोक्यावर जो कर्जाचा डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केलाय। खडकपूर्णाचे 13 तर येलदरीचे 2 दरवाजे उघडले। 34,000 क्युसेकने पाणी येलदरी धरणात झेपावले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदतीची प्रतीक्षा। जिल्ह्यातील 8.30 लाख शेतकऱ्यांसाठी 626 कोटींची मागणी, हेक्टरी 10,000ची मदत मिळणार। लातूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक, 153 पैकी 123 दिवस पाऊस, 7 वेळा अतिवृष्टी तर 1029 मिलीमीटर पावसाची नोंद। MSP CCIचा खोडा, जाचकटींबाबत गोपनीयता, व्यापाऱ्यांना कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांवर दडपण। CCIने जिल्हानिहाय प्रति एकर कापूस खरेदीचा कोटा ठरवलाय, पण तरी देखील कोट्याबाबत गोपनीयता बाळगली। या अटींमुळे CCI शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडील कापूस अप्रत्यक्षरित्या व्यापाऱ्यांना विकण्यास बाध्य करत आहेत। वीज बिलांच्या ग्राहक नावात आता होणार झटपट बदल, डिजिटल ग्राहक सेवेत महावितरणाचे आणखीन एक महत्त्वाचे पाऊल पुढे। संगमनेर तालुक्यातील 50 अंगणवाड्यांचा स्मार्ट योजनेत समावेश, आमदार अमोल खताळ यांची माहिती। 5,469 अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध। 5 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज, पुढील 5 दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता। हवामान विभागाने आज सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज दिलाय, तर नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत, बच्चू कडू यांचं वक्तव्य। कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली। कर्जमाफीचा मुद्दा जो संपला होता तो बच्चू कडूमुळे आज जिवंत आहे, पण आमच्यावर कमेंट आणि आरोप करण्यापेक्षा, टीका करण्यापेक्षा गावागावात आंदोलन उभं करा, अशा शब्दात खडाबोल सनावत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी विरोधकांना टीकेला उत्तर दिले। अमरावती विभागात खरीप नुकसानीवर शिक्कामोर्तब, 5 जिल्ह्यांची पैसेवादी 50% खाली, 2 जिल्ह्यातील 600 गावांमध्ये नुकसान कमी। अमरावती, यवतमाळ, अकोला 48 पैसे, बुलढाणा 49 पैसे तर वाशिम 47 पैसे। जालना जिल्ह्यात नुकसानग्रस्तांच्या याद्या अपलोड कराव्यात, जिल्हाधिकारी आशिमा बित्तल यांचे मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश। या शेतकऱ्यांच्या याद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात। मोजरी परिसरातील शेतकऱ्यांची हरभरा बियाण्यांसाठी भटकंती, कानगावात बियाणे टंचाई, बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी, अनुदानाच्या बियाण्यांपासून शेतकरी वंचित। अकोला जिल्ह्याची सुधारित पैसेवारी 48 पैसे। अकोला जिल्ह्यात यंदा सध्याच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पिकांची वाढ खुंटल्यामुळे उत्पादन घटून सरासरी पैसेवारी 50% खाली म्हणजेच 48% नोंदवण्यात आली।
सोयाबीनचा येतो एकरी केवळ 2 क्विंटल उतारा, शासनाचा हमीभाव नावालाच कर्ज घेऊन रब्बीची तयारी, व्यापाऱ्यांच्या लुटीचा शेतकऱ्यांना फटका. मोताळा तालुक्यातील 4 मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, हजारो हेक्टरवरील कपाशी, मका आणि तुरीचे नुकसान. आमदार गायकवाडांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, अधिकाऱ्यांना दिले सरसकट मदत देण्याचे निर्देश. जुलै 2026 पर्यंत शुभमंगल उरकून घ्या. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोजके दिवस, जानेवारीत एकही मुहूर्त नाही. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उन्हाळ कांद्याला दराचा टेको, दिवाळीनंतर आवक कमी झाल्यामुळे दरात सुधारणा, वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे दरात सुधारणा असल्याचं चित्र आहे. प्रामुख्याने पावसामुळे ही स्थिती निर्माण होऊन त्यामुळे मागणी वाढणार असून तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हिंगोलीत हळद दरात चढ उतार, प्रति क्विंटल सरासरी 12,500 रुपयांचा दर. हळदीची 1800 क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान 11,000 ते कमाल 14,000 रुपये तर सरासरी 12,500 रुपयांचा दर मिळालाय. भात खरेदी केंद्रे कधी सुरू होणार? व्यापाऱ्यांकडून दर पाडून खरेदी. यंदा भाताला किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2,369 रुपये निश्चित केले, पण व्यापाऱ्यांनी दर पाडून कमी किमतीत शेतकऱ्यांकडून भात खरेदी करणं सुरू केलंय. रब्बी हंगामापूर्वी खताच्या दरात विक्रमी वाढ, प्रत्येक पिशवीवर 300 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांपुढे नवे आर्थिक संकट. सरकारने युरियाचा दर प्रति पिशवी 266 रुपये निश्चित केला असला तरी वाहतूक खर्च न मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना 10 ते 20 रुपये अधिक दराने विकावे लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढला असून बाजारपेठेमध्ये असंतोष वाढत आहे. लाडक्या बहिणींची ई-KYC वेबसाईट ठप्प, लाभार्थ्यांच्या समस्या वाढल्या, दिलेल्या वेळात ई-KYC होण्याची चिंता. शेतकऱ्यांच्या खात्यातील मदत कर्ज खात्यावर वळवू नका, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. संत्र्यांना 7,000 रुपयांचा तर डाळिंबांना 17,000 रुपयांचा भाव. अहिल्यानगर बाजार समितीत 876 क्विंटल विविध फळांची आवक. धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील 48 पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य शिबिर घेणार, भारतीय जैन संघटना आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचा उपक्रम. हमीभावात सोयाबीन खरेदीसाठी नागपुरामध्ये 9 केंद्रांना मंजुरी. सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होत असून नागपूर जिल्ह्यात NCCF कडून 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली. अतिवृष्टीमुळे 71 कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमध्ये 58 बंधारे क्षतिग्रस्त, तर तातडीने दुरुस्ती केली तरच थांबेल पाणी. हिंगोली जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोडपलं, हाताशी आलेले पीक सडले. पावसामुळे रब्बी लांबणीवर. जिल्ह्यामध्ये यंदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 3 ते 4 वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे रब्बीची पिके वाहून गेलीत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य, 70% जागा राखीव. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता बँकेत जिल्ह्यातील तरुणांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आल्या. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.